राज्यातील शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर दुसरीकडे जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांचाही सरकारने विचार केलेला आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू होती आणि अखेर शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करण्यात आली आहे। कर्जमाफीची घोषणा करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। काय नेमकी घोषणा केली आहे त्यावर एक नजर टाकूया। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली आहे। शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे। कर्जमाफी योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। प्रोत्साहनपर 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ही रक्कम देण्याचा निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राबाई पवार आणि या तिघांचे एक राज्याचा कृषी मंत्री, एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं त्या तिघांचे निश्चित प्रकारे आभार मानतो। स्मारक आहे ते उभारण्यासाठी देखील आहे। निश्चित प्रकारे दादांची आठवण आज आल्याशिवाय सगळ्यांना राहत नाही। कारण आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय दादा हे शेतकरी होते, हाडाचे शेतकरी होते। त्यामुळे शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याच्या अडचणी या दादांना माहीत होत्या। निश्चित प्रकारे आजची कर्जमाफी असू द्या किंवा पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना स्वर्गीय दादांची आठवण, दादांचं त्यांनी आठवण स्मरण केलं। निश्चित प्रकारे दादांची आज निश्चित प्रकारे दादांना त्याला आज ह्या निर्णयाच्या बाबतीमध्ये दादांचा पूर्वी ह्या निर्णयामध्ये खूप मोठा वाटा होता। ठीक आहे। आपण बघितलं शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत। त्यासोबतच अजित पवार यांच्या स्मारका संदर्भातली घोषणा केल्यावरून सुद्धा त्यांनी आभार मानले। तर या सगळ्यामध्ये आपण बघितलं या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही असंही दत्ता भरणे म्हणाले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, ऐकायचं एक मिनिट। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा एक चौकार या 4 सूत्रामुळं या ठिकाणी होणार आहे। आणि या देशात महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा वर्षानुवर्ष हा महाराष्ट्र देशात 1 नंबरला असेल आणि जगाचं लक्ष सुद्धा या महाराष्ट्रात सर्व क्षेत्रावर असेल असा हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प आणि ग्रामीण सडक योजना मला सगळ्यात सुंदर योजना वाटली की 1000 लोकसंख्येच्या गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडण्याची योजना जाहीर केलेली आहे। पांढरण रस्त्यांना यंत्रसामुग्री वापरून पांढरण रस्ते करून शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवण्यासंदर्भामध्ये त्यांनी योजना जाहीर केली आहे। शेतकऱ्यांच्या मालाला न्याय मिळावा ह्याच्या संदर्भामधल्या
एक चेन उपलब्ध करून देण्याची त्यांनी आज जाहीर केलेलं आहे. अत्यंत सर्वांकष असा बजेट मांडलेला आहे. त्या बजेटचं मी मनापासून स्वागत करते आणि हे बजेट महाराष्ट्राला 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याकडे फार मोठं योगदान देणार आहे. लाडकी बहीण कायम ठेवलेली आहे. 2100 रुपये कधी करणार असा एक प्रश्न होता. या अर्थसंकल्प अधिवेशनात तरतूद होईल अशा प्रकारचं मला नाही कुठे त्यांनी बोलल्याचं ऐकण्यात आहे. पण लाडकी बहीण योजना बंद करणार अशा प्रकारचा भ्रम जो विरोधक पसरवत होते त्यांच्या आज पाणी पडलंय त्यांच्या प्रयत्नावर. आणि ही लाडकी बहीण योजनेवर आमची लाडकी बहीण खूप खुश आहे. ही लाडकी बहीण लखपती होण्यासाठी आम्ही काम करणार आहोत आणि ही लाडकी बहीण एक उद्योजक व्हावी ग्रामीण भागातली याच्यासाठी काम करणार आहोत. तर मला वाटतं हे खूप सगळं स्वागत आहे. आपण बघतोय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजना सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची कर्जमाफी योजना मंजूर करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना सरकारनं जाहीर केलेली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना हा योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी थेट जाऊयात विधान भवनामध्ये. आपले प्रतिनिधी सौरभ कोरटकर आपल्या सोबत आहेत. सौरभ, आपण बघतोय की शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा सरकारनं केलेली आहे. शेतकऱ्यांनी जी मागणी होत होती राज्यभरातल्या शेतकऱ्यांकडून त्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल आणि एकंदरीत महत्वाचे मुद्दे काय सांगता येतील या अर्थसंकल्पातले? संदीप, ज्या बजेटकडे लक्ष होतं ते बजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आहे. आणि या बजेटमधली सगळ्यात महत्त्वाची घोषणा होती जी अपेक्षित होती ती म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भातली. अर्थात मध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई नेमकी कधी दिली जाणार हा प्रश्न वारंवार विरोधकांकडून शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात होता. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं जे आश्वासन सरकारने दिलेलं होतं त्याची पूर्तता सरकार नेमकं कधी करतं हा देखील एक प्रश्न होता. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या बजेटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आणि या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला होता. आणि त्या अहवालातला कर्जाचा आकडा जो की राज्यावर जितकं कर्ज आहे तो अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. आणि त्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. पण या बजेटमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेटमधलं थोडे डिटेलमध्ये आपण आकडे बघितले तर 7,69,467 कोटी रुपयांचा हा सगळा अर्थसंकल्प आहे. आणि यावर्षी अर्थसंकल्पासाठी ही मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 40,552 कोटी रुपयांची तूट सुद्धा या अर्थसंकल्पामधून पुढे आलेली आहे. आणि त्याचबरोबर राजकोषीय तूट ही 3% कमी ठेवण्यात शासन हे यशस्वी ठरल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बजेट सादर करताना सांगितलं. आणि बऱ्याच महत्त्वाच्या काही आकर्षक घोषणा देखील या बजेटमधून करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या घोषणेसोबतच. ते म्हणजे मुंबईसाठी काय ते आधी आपण बघूया. या बजेटमधून एक भुयारी मेट्रो, आणखी एक भुयारी मेट्रोची तरतूद या बजेटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यासोबत वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशी ही भुयारी मेट्रो असेल. यासोबत दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडण्याच्या एका महत्वाकांक्षी योजनेची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या बजेटच्या माध्यमातून केलेली आहे. आणि 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका तयार करण्यात असल्याचं देखील या बजेटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि अटल सेतू हे मुंबई विमानतळाला जोडणार असल्याचे या बजेटमधून पुढे आलेलं आहे. त्याचबरोबर राज्यात 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग हे उभारणार असल्याचंही या बजेटमधून पुढे आलं. याचा अर्थ राज्यभरातलं मेट्रोचं जाळं हे आणखी अगदी. सौरभ मी तुमच्याकडे येतोय, थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेल्या शेतकरी नेते अजित नवले यांची या सगळ्या अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया येते. काय म्हणतात अजित नवले, बघूया. अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज यामध्ये माफ केलं जाणार आहे. किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. कर्जमाफीची घोषणा होत असताना मात्र पुन्हा समिती स्थापन करून त्या समितीच्या ज्या अटी शर्ती लादल्या जातील त्याचा आधार या कर्जमाफीसाठी घेतला जाईल असे संकेत सुद्धा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये
धरलं जाणार नाही. शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे. त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बळवणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत.